पोलीस भरतीसाठी पात्र ठरला. माझी निवड होऊन 2.5 महिने झाले, तरी पण मला नियुक्ती नाही. वेटिंगवाल्यांनी ठरवलं की आम्ही बोगस आहे. 2.5 महिने झालं मी धावपळ करतोय, मी सिद्ध करायला मी खरा खेळाडू आहे म्हणून. एक हनुमंत दायगुडे नावाचा कोण कार्यकर्ता आहे. जुदो आणि कुस्तीपेक्षा हा खेळ वेगळा कसा आहे? सोशल मीडियाद्वारे आम्हाला डुप्लिकेट बोगस ठरवलं जातं. म्हणजे घरची स्थिती माझी अशी हालाकीची असताना मी 5 लाख रुपये कुठून आणायचे? वडील टेन्शनमध्ये असतात, त्यांना शुगर आहे. हे सरकारनं मला 5% आरक्षणचं प्रमाणपत्र दिले, व्हेरीफाय क्रीडा विभागाने. असं भट्टीमध्ये कामं केली आहेत. म्हणजे आमचं सिलेक्शन झालं तेव्हाच याने आवाज उठवला की बाबा हे बोगस आहे. ही सरकारी चूक आहे का प्रशासनातील त्रुटी आहे काही? खऱ्या खेळाडूंवरच अन्याय व्हायला ना. 7-8 हजार रुपये मी महिना कमवत होतो. 5 लाख रुपये जुळणी करायला किती वर्ष जातील सर? म्हणजे हे क्रीडा प्रमाणपत्र व्हेरिफिकेशन दिलेले पण बोगस आहेत का? नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या श्रीमंत टॉक्स या पॉडकास्ट चॅनलवर. आपण मागच्या अनेक पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या, वेगवेगळ्या गोष्टींवरचं ज्ञान घेतलं. पण आता आज आपण अशा एका विषयाला हात घालणार आहोत. तो विषय बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. आपला वास्तविक पाहता 150 कोटी लोकसंख्या असलेला आपला देश आहे. पण आपल्या देशाला प्रत्यक्षात ऑलिम्पिकमध्ये किती मेडल मिळतात, आणि तेही गोल्ड मेडल जर म्हटलं तर बोटावर मोजण्या इतके गोल्ड मेडल आपल्याला मिळालेले आहेत. पण आपल्या देशातील खेळाची जी संस्कृती आहे, खेळाच्या बाबतीत जे उदासीन धोरणं आहेत, ते सुद्धा याला बऱ्याच अंशी कारणीभूत असतात. असाच एक खेळ आहे तो म्हणजे कुराश. हा कुराश खेळ जरा वेगळा आहे, पण त्याला भारतात आता मान्यता मिळाली आहे आणि महाराष्ट्र सरकारने सुद्धा त्याला मान्यता दिली. परंतु या खेळामागची जी साडेसाती आपण म्हणतोय ती अजून संपलेली नाहीये. अनेक खेळाडूंना आपल्या पात्रते आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर आपल्या नोकरीपासून वंचित राहावं लागतंय. तसंच या खेळापुढे सुद्धा खूप चॅलेंजेस आहे. 1-2 खेळ सोडले आपल्या देशातले तर बाकीच्या खेळांची परिस्थिती दयनीय आहे. आज ह्याच खेळाविषयी आपण जाणून घेणार आहोत. यासाठी आपल्यासोबत काही तज्ज्ञ आले आहेत आणि विशेष म्हणजे या खेळाची माहिती देण्यासाठी त्या खेळात स्टेट लेवलला खेळलेले खेळाडू सुद्धा आपल्यासोबत आहे. आणि शिवाय ज्यांच्यावर या खेळात राष्ट्रीय स्तरापर्यंत किंवा स्टेट लेवलपर्यंत खेळून सुद्धा नोकरीत पात्र झाल्यावर सुद्धा त्यांना वेटिंगवर राहावं लागतंय असे खेळाडूही आहेत. तर सर, स्वागत आहे तुमचं श्रीमंत टॉक्स या पॉडकास्ट चॅनलवर. सर, मला तुमच्याबद्दल अगोदर परिचय द्या आणि तुमचा खेळातला प्रवास, कुराश खेळातला प्रवास कसा होता ते अगोदर सांगा. माझं नाव बाळकृष्ण निढाळकर. मी नॅशनल प्लेयर आहे. बर. मला ब्रॉन्झ मेडल आहे नॅशनलला. बर. जुदो हा खेळ मला माहिती होता. मला तायकोंदो हा खेळ माहिती होता. मी पहिल्यांदा तायकोंदो खेळायचो स्कूलमध्ये असताना, मग नंतर जुदो. मग मला जुदोमधल्या एका प्लेयरने सांगितलं की अरे कुराश नावाचा एक गेम आहे. आता हे कुराश नाव मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मला ते बोलता पण येत नव्हतं. मग त्याच्या गेमची काय बॅकग्राऊंड आहे हे जेव्हा मी चेक केलं तर हा गेम जो आहे तो उझबेकिस्तानचा आहे. बरोबर. आणि तो स्वयंवरसाठी घेतला जातो. तो इंटरेस्टिंग होतं त्यावेळी. मला वाटतं ही गोष्ट असेल 2014 किंवा 15 अशा त्या वेळेची असेल. की जुदो आणि कुस्तीपेक्षा हा खेळ वेगळा कसा आहे? आता कुस्ती म्हणाल ना तर कुस्ती आणि कुराश हा खेळ संपूर्ण वेगळा आहे. कुस्तीमध्ये आपण अप्पर बॉडी म्हणजे आपले दोन्ही हात आणि पायाला डाव टाकू शकतो. हो, डाव टाकता. परंतु हा पूर्ण गेम जुदो सारखा आहे. याच्यामध्ये अप्पर बॉडी जी आहे, म्हणजे तुम्ही हाताने पायाला काही करू शकत नाही. हा फक्त अप्पर बॉडीवरतीच आहे. पायात पाय टाकून तुम्ही एखादा डाव टाकू शकता, परंतु हाताने तुम्ही पायाला खेचू शकत नाही. त्यामुळे हा इतका साधा आणि सरळ सोपा गेम आहे. आणि तो इतका इझी आहे की तुम्ही हाताने त्याला पटकलं खाली की तो हलाल होतो. हलाल म्हणजे आपण हलाल म्हणतो काय, हलाल म्हणजे थोडक्यात गेला. मग ह्याच्यात हलाल म्हणजे तू हरला, समोरचा हरला. आणि याच्यामध्ये रेफरी जे आहेत त्या रेफरीमध्ये मग पॉईंट गेम असतो. ते टेक्निकल पार्ट मी नंतर एक्सप्लेन करेन. पण हा खूप साधा आणि सरळ सोपा गेम आहे. हा जुदो आणि कुराश असा सेमच गेम आहे असं मला ॲज अ प्लेअर म्हणून वाटतं. बरं. हा खेळ जो आहे तो कुठं म्हणजे ऑलिम्पिकमध्ये खेळला जातो का हा खेळ? ऑलिम्पिकची आता ट्रायल झालेली आहे. बरं. त्यामुळे हा भविष्यात ऑलिम्पिकमध्ये पण येईल. हा एशियन गेममध्ये ऑलरेडी आहे. 2018ला एशियनला आपल्याला मेडल पण आहे. नरेंद्र मोदींनी त्यामध्ये ट्विट पण केलं होतं. मला वाटते राजवर्धन कोणतरी क्रीडाचे होते, त्यांनी ट्विट करून कुराश ह्या गेमसाठी खूप ॲप्रिसिएशन दिलं होतं. म्हणजे कुराश हा गेम तुम्ही जर नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलला पाहिला ना, तो हा तसा
प्रसारित पूर्ण झालेला आहे. हम्म. पण गाव पातळीवरती किंवा शहर पातळीवरती त्याचं अजून तेवढं भारतात म्हणावं म्हणजे तसं- आपल्या भारतात भारतात तेवढं काही अजून प्रसार नाही झाला. बर. तर तुम्ही कुराशचे खेळाडू आहात स्टेट लेवलचे, तर अगोदर तुमचा परिचय द्या. नमस्कार, माझं नाव शिवशरण सुरेश माने. मी स्टेट लेवल कुरासचा खेळाडू आहे आणि मी सोलापूरचा रहिवासी आहे. नमस्कार, माझं नाव ओमकार विभूते. मी राज्यस्तरीय कुरासचा खेळाडू आहे आणि मी पुण्यातच रहिवासी आहे. नमस्कार सर, मी प्रकाश माळवतकर आणि मी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये मला ब्रॉन्झ मेडल आहे. मी राज्यस्तरीय खेळाडू आहे आणि मी सोलापूरचा रहिवासी. तुमची कुराश खेळाडूमध्ये म्हणजे कुराशमध्ये तुम्ही स्टेट लेवलला खेळला तुम्ही, हो सर. आणि त्यानंतर त्या आरक्षणातून तुम्हाला तुम्ही पोलीस भरतीसाठी पात्र ठरला. पण आता तुम्हाला ती नियुक्ती दिली नाहीये, नेमकं काय घडलं तेव्हा? सर, आमचं 2 एप्रिलला मेरिट लागलं. आमचं अंतिम निवड यादीमध्ये नाव आलं. बरं. आणि त्यानंतर आम्हाला डॉक्युमेंटेशनला बोलवलं. डॉक्युमेंटेशनला बोलवल्यानंतर आमच्याकडे जे काही डॉक्युमेंट होते लिगली, जे आम्ही खेळलेलं आम्हाला प्रमाणपत्र भेटलेलं, आमचं व्हेरिफिकेशन झालेलं जो कागद होता आम्ही तिथं सादर केला. ते सादर करून सुद्धा जी काही वेटिंगवाली पोरं आहेत, हम्म. ज्यांना आमच्याविषयी चुकीची माहिती गेली त्यांनी ती चुकीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यामुळं आम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम यायला लागले. तर चुकीची माहिती काय दिली, कारण मी होमगार्डमध्ये पहिलं कामाला होतो. बरं. मी लॉकडाऊनमध्ये सेवा बजावलेली आहे. त्यानंतर मी हे खेळात शिरून प्रावीण्य प्राप्त करून मी स्टेट लेवलचा प्लेअर झालो. मला म्हणजे 3रा क्रमांक आलेला आहे बरं. स्टेट लेवल 2025ला. ब्रॉन्झ मेडल. ब्रॉन्झ मेडल आलेले. त्यानंतर मग मी ते स्पोर्ट्सचं जे माझं प्रमाणपत्र ते व्हेरिफिकेशनला टाकल्यानंतर मला ते आरक्षण लागू झालं. म्हणजे प्रमाणपत्र भेटलं तो 5% आरक्षणाचं, तर मी ते जोडलं. त्यानंतर भरती प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस मी ते सादर केल्यानंतर वरिष्ठांकडनं असं विचारणं गेलं की तू ह्या खेळात कधी खेळला, काय खेळला, कारण वेटिंगवाल्या पोरांनी ऑब्जेक्शन घेतल्यामुळे ह्या गोष्टी झाल्या. मग आम्हाला ते आता आमचा गेम हा प्रॉपरली लबरी मॅटवर खेळला जातो. पण आम्हाला तिथं वरिष्ठांनी, आमच्या नोकरीचा प्रश्न होता, शेवटी आम्हाला त्यांचं म्हणणं जे काय ते ऐकावंच लागणार होतं. मग त्यांनी आम्हाला तिथं खेळून दाखवायला लावलं. ते होती खाली फरशी, तरी आम्ही नाही का इंजुरी होण्याचे चान्सेस जास्त होते, तरी आम्ही तिथं खेळून दाखवलं. सगळ्या ज्या गोष्टींचे प्रश्न विचारले आम्हाला, सगळ्या गोष्टी त्याचे उत्तर दिले, कसा खेळला जातो, काय खेळला जातो, सगळे उत्तर दिले. हे होऊन सुद्धा सर आमच्यावर परत एलिगेशन सोशल मीडियाद्वारे आम्हाला डुप्लिकेट बोगस ठरवलं जातंय. आमच्याबद्दल शून्य माहिती त्यांना सर, काहीच माहिती नाही, तरी पण आमच्यावर एलिगेशन घेतले जातात. तुमच्याबद्दल आणि तुमच्या खेळाबद्दल एलिगेशन घेतले जातात. तर आम्हाला मानसिक ताण होतोय सर या गोष्टीचा, नाही का, अक्षरशः रडू येतंय. आम्ही पळतोय ह्यासाठी, आम्ही खरे हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला पळावं लागतंय. खेळाडू असून खेळाडूंची अशी दुर्दशा झाली सर की महाराष्ट्रातनं खेळाडू कसे घडणार ज्यावेळेस त्यांच्यावर असं एलिगेशन घेतलं जाते. सांगा बरं मला सर, आता कुराश हा खेळ जर नवीन असला, जर नवीन व्यक्ती ह्याच्यामध्ये जर यायचा म्हणला, तर अशाच प्रकारे सोशल मीडियावर याची बदनामी केल्यामुळे नवीन व्यक्ती येण्यासाठी तो काय येतील. हा बरोबर. त्याच्या मनात प्रश्न निर्माण होणार ना, हा गेम डुप्लिकेट आहे म्हणून असं प्रश्न निर्माण होणार. बरं, आता तुमची एक ट्रायल पण घेतली म्हणताय तुम्ही, हो. आणि ती मॅटवर घ्यायला पाहिजे तर ती फरचीवर घेतली. हो. तर त्याचा काय रिझल्ट आला, त्याचं पुढे काय घडलं मग? नाही, तिथं फक्त ते असं वरिष्ठांच्या आदेशाने फक्त त्यांना एक प्रोसेस बघायचं होतं त्यांना, की बाबा हे गेम काय आहे. बर. तो आम्ही तिथं त्यांना सादर केला, दाखवला त्यांना की बाबा नेमका गेम काय, हे त्यांना जाणीव करून दिली की हा गेम काय. त्यानंतर मग 9 तारखेला आमचे क्रीडा अधिकाऱ्यांतर्फे ट्रायल घेण्यात आली. त्याचा रिझल्ट अजून आलेला नाहीये. बर. पण आम्ही तिथं पूर्णपणे खेळ म्हणजे 100% मांडलेला आहे आमच्या पद्धतीने. आम्हाला जेवढं ज्ञात आहे तेवढा आम्ही खेळलेलं असल्यामुळे आम्हाला तिथं आम्ही काय चुकीच्या पद्धतीने न मांडता बरोबर लिगली पद्धतीने मांडलेलं आहे. बर. आता जसं की सांगितलं की तुमचं ट्रायल घेण्यात आलं, पण मग आता ट्रायल जशी घेतली गेली तुमची, तर तुम्ही ते स्टेट लेवलला किंवा प्रॅक्टिशनर कधी होता, आणि नंतर आता तुमची ती ट्रायल घेतली, त्यात काही अडचणी आल्या का मग तुम्हाला? का डॉक्युमेंटला मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस आमच्या प्लेयर्स जे होते आमचे कुराशचे, त्यांच्यावर शंका उपस्थित त्यावेळेस झाल्या. मग त्यावेळेस आमच्या कुराशच्या प्लेयरने बाबा तिथं काय ते त्यांना सांगितलं, जे सगळे काय ते सगळे त्यांचे
त्यांच्या बोलल्याप्रमाणे उत्तरं वगैरे दिली, तो विषय तिथं झाला. आणि माझ्या बाबतीत तर तसं काय झालं नाही. मग जेव्हा माझं मेडिकल झालं माझे डॉक्युमेंट झाले पहिला, मग मेडिकल झालं. त्यानंतरनं मला 22 का 23 तारखेला मला कळालं की माझ्या विरोधात पण कोणीतरी तक्रार केलेली आहे. मग मी म्हणलं माझ्या विरोधात, तर तिथं तर मला काय कळालं नाही. माझ्या विरोधात 22 तारखेला तक्रार आली आणि त्यावेळेस मला असं कळलं की तुमची ट्रायल होणार आहे. कारण तारीख अजून फिक्स नव्हती की बाबा तुमची 22 तारखेला मला कळालं की तुमची ट्रायल्स होणार आहे. ठीक आहे म्हणलं बाबा. की मग 3 तारखेला मला अजून एक लेटर म्हणजे क्रीडा ऑफिसमधून फोन आला की माझी 9 तारखेला ट्रायल होणार आहे. एकदम कमी वेळ भेटला मला. 22 तारखेला कळालं, 9 तारखेला माझी ट्रायल झाली. लय मोजले तर एक 15 दिवस मला वेळ भेटला. आणि मी स्पर्धा माझी खेळली 2023-24ला. 24 आणि हे 26, जवळजवळ 2 ते 2.5 वर्षाचा गॅप आहे. मग ते स्पर्धा खेळली, मला मेडल लागलं. मग मी म्हणलं आता आपल्या अन्नासाठी, आपलं नाही का आपल्या परिस्थितीसाठी आपल्याला एक जॉब बघणं आवश्यक आहे. मग मी पोलीस भरतीची तयारी करायला लागलो. मग 9 तारखेला ट्रायल जेव्हा मला समजले की आहेत, मग मी परत थोडं तिथं सोलापूरमध्ये मी ट्रेनिंग वगैरे थोडे काय नियम हे ते सगळे प्रॅक्टिस करून आम्ही 9 तारखेला ट्रायलला इमानदारीप्रमाणे की बाबा आता ॲलिगेशन लागलेत आपल्यावर, जे आपण बोगस प्रमाण मला ठरवले, सांगितले की बाबा आपण इमानदारीप्रमाणे मी ट्रायल द्यायला गेलो. 9 तारखेला जेव्हा ट्रायल द्यायला गेलो तेव्हा संघटनेचे सगळे पदाधिकारी आले होते. आम्ही पण आमचं जे ड्रेस कोड आहे ते सगळं जे आहे ते खेळायला जे लागणारं साहित्य सगळं घेऊन गेलतो, कॅरी करून गेलतो. आणि 9 तारखेला स्पर्धा आम्ही त्यांना तिथं दाखवली की बाबा आम्ही खेळाडू आहे. आणि ते पण नॅशनल मुलांसोबत, की आम्हाला पण ते मुलं माहीत नाहीत, क्रीडा प्रबोधिनीचे मुलं होते ते. आणि त्यांच्या विरोधात आम्हाला खेळायला लावलं की बाबा खेळ आहे, आपल्याला खेळ दाखवायचा क्रीडा अधिकाऱ्यांसमोर. आमची थोडी प्रॅक्टिस कमी होती, शरीरयष्टी पण थोडी कसं भरती झाली म्हणून थोडं आम्ही जाऊन रिलॅक्स झालतो. तर आता जाऊ दे की कोणतर आपल्याकडे एक ॲलिगेशन केले, कोणतरी एक मुद्दा उपस्थित केला की हे बोगस खेळाडू आहेत. आणि तिथून पण कसं व्हायला लागलं की हे बोगस खेळाडू आहेत, हे वेटिंगवाल्यांनी ठरवलं की आम्ही बोगस आहे. कधी आम्हाला अधिकाऱ्यांनी नाही विचारलं की बाबा तुमच्याकडे कागदपत्र आहेत का, किंवा हे बोगस आहेत ते कोण ठरवणार, आमचे खालचे विद्यार्थी ज्यांना आमच्यापेक्षा कमी मार्क आहेत वेटिंग लिस्ट आहेत. आणि त्यांनी जाऊन रील स्टारवाल्यांना सांगायचं की बाबा हे बोगस आहेत, हे असं आहेत, हे तसं आहेत, काय वाटेल ते सांगायचं. हे आत्ताच कसे काय आले. मग ठेवू दे म्हणलं बाबा, हे काय आता थोड्या दिवसासाठी असेल. जेव्हा आपलं 9 तारखेला ट्रायल होईल त्यावेळेस सगळ्यांना समजून जाईल. 9 तारखेला प्रामाणिक दृष्टीने आम्ही ट्रायल दिली. आता तुमची निवड झाली पोलीस दलात आणि नियुक्ती मिळाली नाही आणि ती रखडलीच आहे आता. हो. तर एकंदरीत याचा तुमच्या करिअरवर आणि तुमच्या कुटुंबावर काय परिणाम झाला याचा? परिणाम म्हणजे सर सांगायचं झालं तर आमची म्हणजे माझ्या कुटुंबाची आर्थिक स्थिती आहे ना थोडी म्हणजे व्यवस्थित नाही. त्यामुळं म्हणजे माझे वडील एक्सपायर झालेत. आई लहानापासून मला मोठं केली. आई म्हणजे छोटंसं किराणा दुकान आहे आमचं, ती सांभाळते. ते सांभाळत मला म्हणजे शिक्षणात वगैरे मदत केली. आणि मी पण बाहेर सर झोमॅटो डिलिव्हरी किंवा इतर कुठं मला काम भेटेल तिथं काम बरं. करत म्हणजे हॉटेलला वगैरे. मग हे सर्व मी आता पण करतोय सर. माझी निवड होऊन 2.5 महिने झाले तरी पण मला नियुक्ती नाही. आणि म्हणजे या हालाकीच्या परिस्थितीतून मी येऊन नोकरी मिळवली किंवा माझी निवड झाली, तरी पण माझ्यावर असे ॲलिगेशन म्हणजे माझ्यावर आरोप करतात की बोगस खेळाडू आहे किंवा यांनी प्रमाणपत्र पैसे देऊन बनवले. म्हणजे आरोप असं केलेत की सर 5-5 लाख रुपये देऊन आम्ही प्रमाणपत्र बनवले. म्हणजे घरची स्थिती माझी अशी हालाकीची असताना मी 5 लाख रुपये कुठून आणायचे. म्हणजे आरोप करणारे पण कसे म्हणजे म्हणजे महिन्याचं सर 8-10 हजार रुपये माझं मी कमवतो डिलिव्हरी जॉब करून, कॉलेज करत किंवा माझं भरतीचं म्हणजे शिक्षण करत, प्रॅक्टिस करत मी कमवतो. ह्याच्यातून दिवस काढून मी आहे ना भरती झालो आहे आणि खेळ पण तसाच खेळलोय सर मी. तरी पण माझ्यावर असे म्हणजे चुकीचे आरोप होतात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून वगैरे म्हणजे गैरसमज निर्माण व्हायला लागला आहे सर माझ्याबद्दल. आणि सर म्हणजे असं झोमॅटोचं माझं काय आयडिया आहे. मी सर भट्टीमध्ये कामं केली आहेत म्हणजे वीट भट्टीवर. हां, कुठं आता हे बघा कसं म्हणजे 5 लाख रुपये जमवायचे कसे. म्हणजे माझं खर्च मी स्वतः काढायचं माझं मुश्किल आहे. म्हणजे 5 लाख रुपये जमवून तुम्ही प्रमाणपत्र काढला हे खोटे आरोप करतात. म्हणजे आरोपच झालेच हां, आरोपच आणि त्या झाले. आरोपातूनच
तुम्हाला आता नियुक्तीपासून हा, दुरावले नियुक्ती तुम्ही. 2.5 महिने झाले सर. मग ह्या 2.5 महिन्याचं कसं करायचं पुढं, हे किती रखडलं जाणार काय, म्हणजे पुढची वाट मला माहित नाही. ह्याच्यातून मी बाहेर कसं निघणार. मी सर्वच म्हणजे खरा खेळाडू असून पण माझ्यावर ही गोष्ट आली. तरी पण मी आता पण सर, म्हणजे काल परवा पण मी झोमॅटो डिलिव्हरी ऑर्डर मारतोय. तुमची काय परिस्थिती आहे, म्हणजे काय झालंय तुमच्या कुटुंबावर परिणाम याचा, आणि तुमच्या महत्वाचं म्हणजे करिअरवर काय झाला परिणाम? तर माझे वडील आहे ना रिक्षा चालक आहेत, ते रिक्षावर काम करतात. आणि मी 2019 पासून होमगार्डमध्ये कार्य करत असता असता आपलं म्हणजे खेळामध्ये मी प्रॅक्टिस करत होतो. प्रॅक्टिस करत होतो, प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेत होतो. 2025ला ज्या राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या त्यामध्ये मला सक्सेस भेटली. ती सक्सेस भेटल्यानंतर मला 3rd प्राइज लागलं, ब्रॉन्झ मेडल लागलं. ते ब्रॉन्झ मेडल लागल्यानंतर मी ते प्रमाणपत्र व्हेरिफिकेशनला टाकलं आणि मग मला ते 5% आरक्षण भेटलं. आता ह्या सर्व गोष्टी झाल्या मागच्या. पण भरती झाल्यानंतर मी पण तेवढा स्ट्रगल केला. मला ग्राउंडला 50 पैकी 45 मार्क आहेत, लेखीला 100 पैकी 91 मार्क आहेत, टोटल 150 मार्कापैकी मला 136 मार्क आहेत. मी एवढं स्ट्रगल केलं सर. बरं. एवढं स्ट्रगल करून सुद्धा सोशल मीडियावर माझ्याबद्दल चुकीच्या पद्धतीने बोगस खेळाडू म्हणून, आणि जो माझ्या मागचा जो वेटिंगला आहे त्यांनी माझ्यावर ऑब्जेक्शन घेतल्यामुळं मला आत्ता हे दिवस बघायला भेटतात. ते माझ्या घरी परिस्थिती एवढी काही खास नाही सर. वडील टेन्शनमध्ये असतात, त्यांना शुगर आहे. त्यांना जर ह्या गोष्टी कळल्यात त्यामुळे ते अजून टेन्शन घेतात की बाबा तू एवढं सगळं केलं, तू एवढं हे केलं, पण आत्ता ही तुझ्यावर वेळ काय येते. मग मी काय कुटुंबाला तरी काय प्रश्न म्हणजे उत्तर देणार आहे ह्या गोष्टीचं. अक्षरशः जाडा येते सर या गोष्टीमुळे. 2.5 महिने झालं मी धावपळ करतोय, मी सिद्ध करायला मी खरा खेळाडू आहे म्हणून, पण माझी बाजू कोण ऐकून घेत नाही सर. प्रत्येक ठिकाणी जावं लागतंय. आता ह्यांच्या मोठ्या ओळखी असल्यामुळं हे आमचं नाही ते ट्रायल घ्यायला लावतात. ते परत सोशल मीडियावर त्यांचे नाही का फॉलोअर्समध्ये असं दाखवलं जाते की हे खरंच बोगस खेळाडू आहेत. मग मित्रपरिवारामध्ये पण सर आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आता चेंज झालाय. मूळ खेळाडू असून सुद्धा मूळ खेळाडू असून सुद्धा मित्रपरिवारामध्ये चुकीच्या प्रकारे आमचा प्रसार झालेला आहे सर. त्या त्रास होतो मानसिक, असं वाटतं जीव द्यावं काय या गोष्टीमुळे. वैताग आलाय सर, काय सांगू. माझ्यासोबतचे मित्र सर आत्ता ट्रेनिंगला गेलेले आहेत. अजून किती, आता 9 तारखेला आमची ट्रायल घेतली सर, अजून आमचा रिझल्ट नाही आलेला. आम्ही त्याची प्रतीक्षा करतोय अजून. तिकडून सांगितलं असेल ना कधीपर्यंत रिझल्ट येईल वगैरे नाही काही? आम्ही आम्ही तिथपर्यंत अजून नाही का म्हणजे त्या अधिकाऱ्यांपर्यंत गेलेलो नाही की आम्हाला असं कळलेलं नाही कुठल्याच गोष्टी. तुम्हाला विनंती आहे, आमचा जो आवाज आहे ना तुम्ही जनसामान्यापर्यंत पोहोचवा. खऱ्या खेळाडूला एवढा त्रास होतोय, आणि जे खरंच कष्टाने झालेत, असे चुकीच्या मार्गाने नाही झालेले, त्यांचे मार्क बघा, त्यांची कंडिशन बघा. तुम्ही असा त्रास नका देऊ सोशल मीडियावर. तुम्हाला जर काय सोशल मीडियावर तुम्ही त्रास देताय ना, तुम्हाला जर काय आमच्याकडनं कागदपत्र पाहिजे असतील तुम्हाला देतो ना आम्ही, पण चुकीच्या मार्गाने तुम्ही आम्हाला बदनाम करू नका ना सर. आता मी आहे ना सोलापूरचा आहे. आता सोलापूरमध्ये हा खेळ नव्हता. काय झालं त्यावेळेस 2018-19ची गोष्ट आहे. त्यावेळेस आम्ही जस्ट माझं कॉलेज संपलं होतं. कॉलेज संपून मी बाबा कुठलं तरी करिअर ऑप्शन करायचं, आणि आमच्या गावाकडं पण गावाच्या इथं एरियात एक तालीम होती, त्या तालमीला जायचो, एक्सरसाइज करायचो, काय केलं पाहिजे करिअरसाठी. मग तालमीत असंच बघ कळालं कुराश गेम आहे. मग कुराशचे आमचे अध्यक्ष त्यावेळेस सोलापूरचे होते अमोल बापू शिंदे साहेब. मग त्यांनी एक कॅम्प भरवला होता. त्या कॅम्पला मी गेलो, मी माझे सहकारी मित्र वगैरे सगळे गेलो. एवढा सोपा गेम होता, नवीन गेम होता, आणि त्यांनी सांगितलं होतं त्यावेळेस की बाबा हा गेम आता प्रचलित करणार आहे, आपण पूर्ण ताकद लावणार आहे, सगळ्या गोष्टी ह्या बाजूनं करणार आहे. मग आम्ही हळूहळू मित्र ओळख झाली, आणि त्याची आम्ही प्रॅक्टिस करायला लागलो, आणि प्रत्येक कॅम्पला जायला लागलो. कुठं स्पर्धा असेल तर आम्ही वर्गणी गोळा करून, आणि जे आमचे तिथले जे संघटक आहेत त्यांना, आणि ते जे अमोल बापू शिंदे जे अध्यक्ष आहेत त्यांनी वगैरे सगळे आम्हाला जरा थोडं बॅकअप सपोर्ट वगैरे करून प्रत्येक आपल्या स्पोर्ट्सच्या जे स्पर्धा असतात त्याला पाठवायला लागले. मग मी जरा थोडं कसं हेवी होतो, हेवी म्हणजे माझं जरा शरीर जाड होतं. मग मी प्रॅक्टिस करत करत मला मेडलच लागलं नाही.
1-2 वर्ष मी लय ट्राय केलं, मेडल लागलं नाही, खांद्याला इंजुरी झाली. मग मला एकाने सल्ला दिला की बाबा तू वजन कमी करून कमी गटात खेळ, कारण कमी गटात जे असते ना मुलं थोडे कमी प्रमाणात होते माझ्या वजन गटामध्ये. मी वजन कमी केलं 2023ला, 23-24 लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये थोडं लॉकडाऊन संपला होता आणि 24ला मला -60मध्ये गोल्ड मेडल लागलं. कारण मी एवढं कटाकटी वजन कमी केलं तर माझं 58 किलो वजन भरलं होतं 60मध्ये आणि मला गोल्ड मेडल लागलं. मी प्रावीण्य प्राप्त केलो. गोल्ड मेडल लागलं, मग मी खुश झालो बाबा मेडल लागलं आपल्याला हे ते वगैरे. आणि तिथून मी म्हणजे आता काहीतरी करिअर आपण केलं पाहिजे. मी खेळतच होतो, करिअर करत करत मी प्रॅक्टिस पण करत होतो. शोल्डरला इंजुरी झाल्यामुळे मी थोडा बाबा प्रॅक्टिस करणे, परत करिअरसाठी वेगळं लक्ष देणे, हे असं करत करत माझा जीवन संघर्ष प्रवास चालू झाला. मग मी टायपिंग वगैरे त्याविषयीच करून घेतलं होतं. मग मी टायपिंग म्हणजे एक वकिलाकडे जात होतो कामाला. घरचं होतं बऱ्यापैकी खरं, पण आपण काय तर आता ग्रॅज्युएशन होऊन पण बराच वेळ झाला आणि मी इकडं चौकशी केली की आमच्या खेळाला सरकारी मान्यता पण नव्हती. मला मेडल भेटलं होतं, मान्यता नव्हती. संघटनेची कारवाई चालू होती 2019 पासूनच आणि तो कोर्टात प्रलंबित झाला होता की बाबा याला 5% आरक्षणात मिळणार की नाही. मग तोपर्यंत मी वकिलाकडे पण क्लर्क म्हणून छोटे मोठे कामं करायची होती सोलापूरमध्ये असताना. हे पटत नसेल तर हे वकिलाचं माझं हे आहे, आणि वकिलाकडे टायपिंगचे कामं करत होतो आणि हे सर्टिफिकेट आहे मला दिलेलं. आणि असे असं झालं की आम्ही भरतीची प्रॅक्टिस करत होतो. परत खेळाडूची पण प्रॅक्टिस तरी कमीच होती, कारण भरतीचं बाबा काय तर आपण केलं पाहिजे की उदरनिर्वाह म्हणजे आपल्याला पुढं भाकरी भेटेल म्हणून आम्ही भरतीची प्रॅक्टिस चालू केली. आणि 2025ला जानेवारीला आम्हाला 5% आरक्षणाचा GR निघाला आणि तिथून पुढे आमचे सर्टिफाय चालू झाले की बाबा आम्हाला कुरासला मान्यता भेटल्यामुळे आम्हाला सगळ्या मित्र संघटनेकडनं आमच्या खेळाडूकडनं माहिती भेटली आम्हाला. तेव्हा मी 25ला माझं व्हेरिफिकेशन करायला टाकलं आणि सरकारनं मला 5% आरक्षणचं प्रमाणपत्र दिले, व्हेरीफाय क्रीडा विभागानं. हां, हे बघू शकता तुम्ही बघा, 22 जुलै 2025ला मला हे भेटले. मी अप्लाय केलं की बाबा मी खेळाडू आहे आणि मला ह्याचं व्हेरिफिकेशन जे सरकारच्या नियमानुसार आहे हे मी मध्ये केलं होतं आणि मला जूनला भेटले. हे बघा, हे त्यांचा अधिकाऱ्यांचा सही शिक्का, हे फॉर्म नंबर 3, हे ऑनलाईन व्हेरिफिकेशन. आता नवीन GR नुसार ऑनलाईन व्हेरिफिकेशन आता जस्ट निघाले, हे आता मी करून घेतलं आणि मला मिळाले सरकारकडून. हां, आणि हे माझी पिंपरी चिंचवडला निवड झालेली यादीचं नाव माझं, हे खेळलेलं माझं प्रमाणपत्र आणि हे मला हे मेडल दिलेले सचिव आणि अध्यक्ष आहेत त्यावेळेस. हे खेळलेलं आम्ही, हे कॅम्प वगैरे केलेले, हे सगळ्या गोष्टी आहेत आमच्याकडे पुरावे. तरी पण आम्हाला बोगस म्हणून हिणवलं जाते. कारण का, आमची निवड झाली, पोलीस भरतीमध्ये आमची निवड झाली म्हणून आम्हाला हिणवलं जाते. आता जुलै 2025ला मला जेव्हा व्हेरिफिकेशन भेटलं तेव्हा का नाही आवाज उठवला की बाबा कुरासमधनं व्हेरिफिकेशन का द्यायलाय तुम्ही? तेव्हा नाही आवाज उठवला. जेव्हा आम्ही अन्नाला लागलो, जेव्हा आम्ही परिश्रम करून भरती घेण्यात आली, जेव्हा आमचं सिलेक्शन झालं, तेव्हाच हिने आवाज उठवला की बाबा हे बोगस आहेत. असं कसं काय असू शकतंय? म्हणजे क्रीडा प्रमाणपत्र व्हेरिफिकेशन दिलेले पण बोगस आहेत का? हे सरकार पण बोगस आहे. हां, हे सगळं ऑनलाईन आलेलं, हे आत्ता आले सर मला ऑनलाईन, म्हणजे हे पण बोगस आहे. बरं, मग ह्या आता तुम्ही जसं सर्टिफिकेट दाखवले ऑनलाईन आहे, सगळं ऑनलाईन तुमची नोंदही झाली, हो. मग ही सरकारी चूक आहे का प्रशासनातील त्रुटी आहे काही? काय नेमकं काय वाटतं तुम्हाला आता तुमच्या ज्या नियुक्त्या रखडल्या त्यावर? आता प्रशासनाची तूट पण म्हणता येणार नाही तसं, दोघांची पण म्हणता येईल खरं. पण हे सोशल मीडियामुळे जे आहे ना सर, सोशल मीडियामुळे त्या माणसाला अयोग्य ठरवलं जातं. आता मी एवढं करून आलो, तिथं पिंपरी चिंचवडला भरती झालो, त्यामध्ये माझा वेळ किती गेला आहे, मला किती, आता मी मी खरा खेळाड्यामुळे मला रोज म्हणजे कंटिन्यू मला पुण्याला यावं लागतं, कारण माझं ऑफिस पुण्याला आहे येरवड्याला आणि मी आहे सोलापूरचा रहिवासी. मी तिथलं सगळं काम सगळं सोडून घरच्यांना तिथं ठेवून मी येतो, इथं मित्राच्या रूमवर राहतोय आणि परत क्रीडा ऑफिसचे सगळे कामं करतोय, ट्रायल देतोय आणि त्याचे पाठपुरावा पण मी करतोय. की आता मला तिथं सारखं सांगितलं जातं की अहवाल थोड्या दिवसात देण्यात येईल, थोड्या दिवसात देण्यात येईल. कारण का, जे वेटिंगवाली मुलं आहेत, जे मुले भरती झाले नाहीत, त्यांच्या सांगण्यावरून आणि वरनं प्रेशर कोणाचं, सोशल मीडियाचं. म्हणजे केवळ सोशल मीडियाच्या प्रेशरमुळे तुम्ही आता वंचित आहात नोकरीपासून? हो, अत्यंत. आणि ह्यामध्ये प्रशासकीय सेवा पण जबाबदार आहे सर. आता हे सगळे आम्ही पुरावे, हे आता माझ्याकडे झेरॉक्स आहेत,
ते सगळे ओरिजिनल मी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाला दिले. मग त्यांनी पण बोललं पाहिजे ना बाबा, त्यांनी सगळे प्रमाणपत्र दिलेत, सगळं केले, मग त्याच्यावर काय अलिगेशन उठवता तुम्ही? उठवता ते उठवता, मग त्याचा पाठपुरावा पण त्यांना दिला पाहिजे की बाबा ह्यांचे व्हेरिफिकेशन आहेत, हम्म. नाही का, ही व्हेरिफिकेशन सरकारने दिलेत, हे बोगस पण नाही, ते त्यांनी तिथं पण व्हेरीफाय करून घेतलेलं आहे. तरी पण आम्हाला विनाकारण नाहक त्रास दिला जातो. कारण खेळाडू आहे आणि आमचा गेम आहे ना कुराश, हा खेळ थोडा नवीन असल्यामुळं यातनं एवढे पोरं कसे काय भरती व्हालेत. मान्यता 2025 जानेवारीला ते पण कोर्टाकडून भेटले 4-5 वर्ष स्ट्रगल केल्यावर. होणारच ना, साहजिकच आहे की बाबा हो. कुराश आता तो 25ला झाल्यामुळे आम्ही 25लाच भरती होणार. अगोदरचे सगळे यांचं म्हणणं खेळाडू काय apply अगोदर का करणार. जोडलं नाही, अगोदर व्हेरिफिकेशन नाही, म्हणजे मान्यताच भेटली नाही सरकारकडून. आमची संघटना तर पाठपुरावा करतच होती, हम्म. तर मान्यता जानेवारी 2025ला भेटली. बर. त्यामुळे तर तेव्हा व्हेरिफिकेशन काढून आम्ही भरती झालोय. हम्म. आता नाहक त्रास आम्हाला 2.5 महिने भोगावा लागतो. कुराश ऐवजी दुसरा एखादा खेळ असता तर अशी परिस्थिती झाली असती असं वाटतं का तुम्हाला? आता काय सर, खेळाडूचाच प्रतिस्पर्धी झाला असं मला वाटायला लागलं. आता मी समजा सर, मला एक जागा होती, आता मी एका जागेत मी प्रावीण्य मिळवलं, हम्म. समजा जर मला कमी मार्क असले तर मला भेटली नसती ती जागा. मग मीच त्याच्यावर ॲलिगेशन करणं की तू खरा खेळाडू नाही, हे आता धंदा झालाय सर सोशल मीडियावर. सगळे खेळाडू यामध्ये नाहक त्रास सहन करत आहेत. हम्म. 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 आता आमचा कुरासचा बाबतीत विषय एवढाच आहे की आमचा खेळ नवीन आहे. नवीन नाही सर, लय जुना खेळ आहे. फक्त नवीन मान्यता भेटली याला महाराष्ट्र सरकारकडून. आणि 2014 साली ऑलिम्पिक असोसिएशननं ह्यानं मान्यता महाराष्ट्र असोसिएशनने दिलेली आहे. 2014-15 स्कूलचे गेम झाले त्याला. आत्ता नवीन आले की खेळाडूंना शासकीयमध्ये पण कुरासला मान्यता आहे. प्रगतीपथावर गेम आला आता पूर्ण. तरी पण कुरास गेम हा नवीन आहे म्हणून अजून सोशल मीडियावर त्याचं. आता मी जर हॉकीचा प्लेअर असलो असतो, मला पण हे भोगावं लागलं असतं, कारण कमी प्रमाणात, कारण त्यांना सब्जेक्ट भेटला नसता की नवीन गेम नाही आहे म्हणून. हो. हॉकी असला असता तर कसा जुना गेम आहे, काय बोलायचं ह्याच्यावर, राष्ट्रीय खेळ राष्ट्रीय आपला. खेळ आहे, प्रचलित आहे, असा विषय. हा कुराश कसा नवीन आहे, त्याबद्दल आपल्याला व्ह्यू जास्त भेटेल सोशल मीडियावर. त्यामुळे कुराशमुळं अजून जास्त थोडं सहन करावं लागतं. खेळाडूला तर सहन करावं लागणार आहे, पण आम्ही कुराशचे असल्यामुळे आमच्यावर अजून जास्त हेच आहे कुराश बाबतीत हे खेळाडूबद्दल. कारण आता ही खेळाडूंना तर सगळ्याला सफर करावं लागलं, खेळाडूंचीच प्रतिस्पर्धा झाली आता यात. तुम्ही म्हणताय की सोशल मीडियामुळे तुम्हाला फार त्रास सहन करावा लागतोय. आता जर आपला हा पॉडकास्ट जर मुख्यमंत्री किंवा क्रीडा मंत्री किंवा पोलीस प्रशासकीय अधिकारी पाहत असतील तर तुम्ही थोडक्यात त्यांना काय सांगाल तुमच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल? सर, जी प्रक्रिया आहे ती फास्ट राबवली पाहिजे. आता आम्हाला व्हेरिफिकेशन करायला जवळजवळ 6 महिने लागले क्रीडा विभागाकडून. हम्म. ते व्हेरिफिकेशन झालं, ते आम्ही करून घेतलं, ते भरती पण झालो. भरती झाल्यावर तर कमीत कमी आम्हाला त्यांनी विचार केला पाहिजे, हा बाबा क्रीडा विभागातून व्हेरिफिकेशन करून आणलेलं सर्टिफिकेट आहे, तर ह्याला तात्काळ नियुक्ती दिली पाहिजे. मेन ही गोष्ट आहे. जनरलवाले जेवढे स्ट्रगल करतात तेवढे खेळाडूवाले पण करतात. मग जनरलवाल्यांना पहिला नियुक्ती दिली जाते आणि खेळाडूंना का लेट दिली जाते, ह्याचं उत्तर कोण देणार आहे? कारण दोन्ही प्रशासनमधले नसलेला ताळमेल, क्रीडा अधिकारी, क्रीडा विभाग वेगळं, आणि जिथं आपण नोकरीला जाणार, जिथं आपलं सिलेक्शन झालं त्या दोघांचं कोऑर्डिनेशन कमी. की बाबा हे नीट दिलेलं आहे, महिने परत रिव्हेरिफिकेशन करणं, ती प्रोसेस फास्ट झाली पाहिजे, जेणेकरून बाबा जनरलचा मुलगा जेव्हा नियुक्ती घेतो तेव्हा खेळाडू पण नियुक्ती घेतला पाहिजे. सर, हे सर्व जे झालंय का, म्हणजे माझ्या मागचा जो मुलगा आहे, त्याचं नाव नाही घेणार मी, त्याला माझ्यापेक्षा म्हणजे मार्क कमी आहेत, म्हणजे तो माझ्यापेक्षा कौशल्याने कमी आहे. तो सर ऑलरेडी नोकरीला आहे. गेल्या वेळेस 2025ला आहे ना, तो SRPF गट 2ला आहे ना सिलेक्ट झालाय, नोकरीला आहे सर. तरी त्याला म्हणजे त्याची इच्छा असेल की पिंपरीला वगैरे व्हायचं, पोलीसमध्ये हां. भरती व्हायचं. मग मी त्याच्यापेक्षा किंचित कौशल्याने जास्त आहे आणि मला नोकरी भेटली आहे. हम्म. 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 आणि तोच आरोप केलाय की असं बोगस आहे, हे खेळाडू नाहीत, हे ओरिजिनल नाहीत. कारण त्याला पण गेमबद्दल पूर्ण म्हणजे माहिती नाही सर. आणि विषय काय सर, एवढा ह्या गेमचा प्रसार किंवा चुकीचा प्रसार जे झालाय का, त्याचे सासरे कोणतरी आहेत, ते एका NGOचे म्हणजे उच्च पदाधिकारी वगैरे आहेत. त्यांचं म्हणजे गैरफायदा घेऊन किंवा ते अधिकाऱ्यांवर दबाव घालून त्यांना युनिफॉर्मवर जाऊन भेटून, म्हणजे आमची चुकीची माहिती देऊन आमच्यावर असं दबाव टाकायचा प्रयत्न करून, आम्हाला हे कौशल्यातनं आमचे पूर्ण प्रमाणपत्र व्हॅलिड आहेत, आम्हाला खेळ माहीत आहे, खेळ खेळता येत आहे, तरी पण आमच्यावर असं दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि आमची बदनामी करायचा प्रयत्न केला सर. म्हणजे जे सोशल मीडियावर बदनामी आमची करायला लागलेत,
त्यांना चुकीची माहिती दिली सर. आणि हे खेळाडू आहेत सर. तुमच्या विरोधात सोशल मीडियाचा कसा वापर झाला आणि त्यामुळे तुम्हाला काय भोगावं लागतंय आता? सध्या कसं आहे सर माहिती आहे का, आता सोशल मीडियावर बरेच रील स्टार किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असतात. त्यांच्या कानावर काही गोष्टी जातात, ते खऱ्या असतील खोट्या असतील हे त्यांनी बघून पुढं प्रक्रिया करावी. आता आमच्या बाबतीत जो माहिती देतोय त्याचं खरंच आहे का ही शहानिशा केली पाहिजे. आता एक व्यक्ती सोशल मीडियाद्वारे आमचं उल्लेख करतो, हे करतो, पण त्यांनी खरंच शहानिशा केली पाहिजे की आम्ही खरे खेळाडू आहे का नाही, आमच्यापाशी या, तुम्ही आम्हाला भेटा, आमचे कागदपत्र बघा, आम्ही खेळाडू आहे का नाही बघा. त्यानंतर तुम्ही ठरवा की पुढच्या गोष्टी आमच्या नावाचा उल्लेख करायचा आहे किंवा नाही करायचा. सर सोशल मीडियाचा प्रभाव तर सर झाला आहे. म्हणजे आता जे सोशल मीडियावर जी माहिती येते किंवा एखाद्या गोष्टीवर ते आंदोलन करतात किंवा चुकीच्या गोष्टीवर ते म्हणजे तोडगा काढायला बघतात किंवा असं म्हणजे चांगल्या गोष्टी करतात. तसंच सर एक व्यक्ती आहे हनुमंत धायगुडे म्हणून, म्हणजे खेळाडूंबद्दल आहे ना त्यांनी म्हणजे लई चांगलं काम करायला लागलेत की बोगस प्रमाणपत्र हे ते त्या बाबतीत आहे ना लई चांगलं काम करायलेत सर. फक्त त्यांना म्हणजे जे आमच्याबद्दल किंवा आमच्या वेटिंगवाले जे माहिती आमच्याबद्दल दिलेत की हे बोगस आहे वगैरे, तर आहे ना ती माहिती चुकीची दिली आहे का खरी आहे माहिती, ती त्यांनी शहानिशा केली पाहिजे. किंवा आता माझ्याबद्दल माहिती दिली म्हणलं तर मला तर किदान विचारायला पाहिजे. आणि त्यांनी जे काम करते ते योग्य आहे सर, आमचं त्यांना पाठिंबाच आहे. फक्त त्यांनी आमच्याशी संपर्क केला नाही किंवा आमची शहानिशा केली नाही. किंवा तुमचे प्रमाणपत्र हां, वगैरे? प्रमाणपत्र आता ते म्हणतात की हे 5-5 लाख रुपये देऊन बोगस प्रमाणपत्र काढलेत. मी मगाच उल्लेख केलो सर, मी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होतो. 7-8 हजार रुपये मी महिना कमवत होतो. 5 लाख रुपये जुळणी करायला किती वर्ष जातील सर? बरोबर मग आता त्यांनी शहानिशा केली पाहिजे सर. ते करतायत ते अगदी योग्य करतायत. आमचा पाठिंबा आहे त्यांना. फक्त जी माहिती येते ती खरी आहे खोटी आहे ती फक्त त्यांनी शहानिशा करून त्याच्यावर त्यांनी आणि त्यांचं त्यांनी पुढं काम तसंच करायला पाहिजे सर. खेळाडूंबद्दल आहे ना ते म्हणजे एकदम काम चांगलं चालू काम ठेवा. चांगलं करायला लागले. मी सर कुराजचा खरा खेळाडू आहे. आता त्यांनी खेळाडू म्हणून आम्ही तिघंजण सर पिंपरीला निवड झाली. म्हणजे ते असं म्हणजे त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर वगैरे प्रसारित करालेत की पिंपरीचे बोगस खेळाडू म्हणजे हे बोगस आहे, त्यांच्यावर कारवाई सुरू, म्हणजे चुकीचे जी माहिती प्रसार करालेत. त्यामुळं आम्हाला पण सर ते लई त्रास व्हायला लागले. म्हणजे कौटुंबिक बाबतीत किंवा सामाजिकदृष्ट्या आम्हाला ते भोगा लागलो सर. मी डिलिव्हरी बॉयचं काम करून आहे ना, मग आता 2-2.5 महिने झाले माझी नियुक्ती नाही झाली. आणि सोलापूरवरनं सर मी खरा असून पण म्हणजे खरा हे दाखवण्यासाठी पण एवढं झगडा लागलो. मग त्यांनी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे सर. त्यांनी जे करायले ते योग्यच आहे. फक्त खऱ्या खेळाडूंसोबत त्यांनी थांबायला पाहिजे. दखल घ्यायला पाहिजे हां, खऱ्या दखल घ्यायला. खेळाडूंची. जे आम्ही जे भोगा लागलो ना सर, खरे असून भोगा लागलो. कुराशमध्ये स्टेट लेवलला खेळलात, पदकं मिळवली आणि आता तुम्हीच नोकरीपासून वंचित राहिलायत. तर ह्या सगळ्या गोष्टीवर घरची प्रतिक्रिया काय होती कुटुंबाची तुमच्या? सर प्रतिक्रिया एवढं आहे की आमचं जेव्हा पोलीस भरतीला सिलेक्शन झालं तेव्हा आमच्या घरातल्यांना एवढा आनंद झाला, एवढा आमच्या मित्रपरिवारात आनंद झाला की बाबा मुलगा आज खेळ करत की बाबा शिक्षण घेऊन आज पोलीस भरतीमध्ये एवढ्या कॉम्पिटिशनच्या ह्याच्यात तो झाला किंवा निवड झाली त्याची. कारण या सोशल मीडिया वातावरणामुळं आणि ह्या प्रभावामुळं आज 2-2.5 महिने झाले सर माझी नियुक्ती नाही. पूर्ण निगेटिव्ह वातावरण झाले आमच्या घरामध्ये आणि माझ्या मित्रपरिवारात आणि पाहुण्यारावळ्यात. सगळं चुकीचं वातावरण झाले की बाबा हे रील स्टारचं आता सगळ्यांनाच खरं वाटायला लागलं. रील स्टार बनवते त्यांचा उद्देश साफ आहे की बाबा खऱ्या खेळाडूंना न्याय भेटला पाहिजे. कारण ते खऱ्या खेळाडूंबद्दल न्याय मिळण्यासाठी खऱ्या खेळाडूंवरच अन्याय व्हायला ना, त्याची चौकशी कोण करणार? बाबा पहिला विचारा तरी की बाबा काय प्रॉब्लेम काय आहे नेमका. जर कोणतरी एकानं माहिती दिली तर ती खरीच असेल असं नाही ना. ते एकानं माहिती दिली, आता वेटिंगवाले जे विद्यार्थी असतात किंवा त्यांना असते की बाबा काहीतरी आपल्याला भेटेल, त्यांची काहीतरी आशा असते, काय भेटेल, आपल्याला नोकरी भेटेल, आपण टाकू, कुठल्या तरी एका रजिस्ट्रारला माहिती देऊ की बाबा की हे असं असं आहे असं असं आहे. त्यामुळं लगेच त्याचं नाव द्यायचं, लगेच रील बनवायची त्याच्यावर की बोगस खेळाडू असं सारखं सांगून 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 एवढा निगेटिव्ह परिणाम झाला या खेळावर आणि आमच्या लोकांवर किंवा संशयाच्या नजरेनं आम्हाला लोक बघतात. आज सर सोलापूरवरनं पुण्याला येणं जाणं मला एवढं करावं लागतंय
फक्त रील स्टार आणि हे त्यांचं माध्यम ठीक आहे की बाबा त्यांनी चांगल्या लोकांसाठी की बाबा काय क्रीडा चुकीचे पद्धतीने जे होत आहे त्यांच्यासाठी विरोध करायलेत. पण ते म्हणलं नाही का, एक म्हण आहे की वाळल्यासोबत वल्लं पण जळलं जातं, असं आहे. हे आम्ही त्याचा त्रास आम्हाला भोगावा लागतो की बाबा खरे खेळाडू असून पण आम्हाला भोगावं लागतं. खरे खेळाडू असला असता तरी आम्हाला सर्टिफिकेट्स भेटले नसते. आणि 5-5 लाख देणं अशक्य आहे का सर एवढ्या मागे? कुठून द्यायचं 5-5 लाख, आणि ते पण पोलीस भरतीला? हे आरोप चुकीचे आहेत आणि हे जे शहानिशा पण पुढच्या लोकांनी केली पाहिजे, हेच आमचं हे आहे. सर तुम्ही राष्ट्रीय खेळाडूही आहात आणि प्रोफेशननं तुम्ही वकील आहात. तर ह्या तिघांची जी नियुक्ती रखडली पोलीस भरतीची, ती फक्त सोशल मीडियातल्या ट्रोलिंगमुळे रखडली. तर यावर तुम्हाला काय वाटतंय? आता एक प्लेयर म्हणून जर विचार केला ना, तर तुम्ही जर पाहिलं तर सोशल मीडियाचा वापर तुम्ही कसा करताय ह्याच्यावरती, म्हणजे तो चांगलाही होतो आणि त्याला कधीतरी नुकसान पण होतं, जे ह्या आता 3 मुलांचं नुकसान बरोबर. झालंय मी आता पाहतोय. तर जेव्हा सोशल मीडियावरती आपण एखादी व्हिडिओ करतो किंवा कमेंट करतो, तेव्हा ती एकदम जबाबदार पद्धतीने करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही आता काही दिवसांमध्ये आता असं चाललंय की एक हनुमंत धायगुडे नावाचा कोण कार्यकर्ता आहे, त्याची मला वाटतं कोणतरी संघटना पण आहे. तर त्यांनी काय केलंय, त्याच्या कामाबद्दल मला विश्लेषण नाही करायचं, परंतु जे खेळाडू आहेत, म्हणजे ह्या 3 खेळाडूंचं जर तुम्ही उदाहरण बघितलं ना, त्याचा असा एक स्वतःचा असा आरोप होता की हे 3 खेळाडू बोगस आहेत. आता मुळात बोगस ह्याची व्याख्या काय हे माहितीच नाहीये. बोगस कोणाला म्हणायचं? आता तुम्ही जर पाहिलं तर त्यांनी आरोप बरेच केलेत तसे, पण मला जे कानावरती आलेत ते फक्त बोगस आहे. मग कुराश या गेममध्ये पैसे देऊन मग सर्टिफिकेशन दिलं जातं. तर आता आपण त्या मुद्द्यावर जर पाहिलं ना, तर आता माझ्या शेजारी जे बसलेत 2 जण ना, तर एक जण झोमॅटो डिलिव्हरीचं काम करतो आणि एक जण होमगार्डमध्ये होता. आता तिसरा जो आहे तो एक टायपिस्ट म्हणून कुठेतरी कामाला होता. आता मला असं सांगायचं की ह्या मुलांकडे खरंच तेवढे पैसे असतील का बाबा? म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की पैसे देऊन सर्टिफिकेट विकत घेतलं. आता कसं होतं, पोलीस भरती असेल किंवा MPSC असेल ना, तर तुम्हाला 5% आरक्षण म्हणजे वन ऑफ द फॅक्टर येतो. म्हणजे तुम्हाला ओरल आहे, फिजिकल आहे आणि मग त्याच्या आधी तुम्ही खेळाडू आहात का हा वेगळा आहे. म्हणजे त्याच्यामुळेच तो जॉईन झाला असं नाहीये. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना स्वतःची फायनान्शियल कंडिशन त्यांची घरातली नीट नसताना, आज तुम्ही जर बघितलं तर गावामधली मुलं आहेत ना, एवढे पैसे देऊन हा खेळ सर्टिफिकेशन देऊन ते पुढं नोकरी घेतील असं होऊ शकत नाही, कारण की त्यांच्याकडे फायनान्शियल तेवढी ताकदच नाहीये. आणि मला असं वाटतं की हनुमंत धायगुडे जे आहेत ना, त्यांनी थोडंसं हे सगळं विश्लेषण करताना ना, थोडं प्रत्येक स्टुडंटचा किंवा प्रत्येक प्लेअरचा ना विचार करावा. कारण की आज ते पण गावाकडनं आलेले आहेत, मी गावाकडनं आलेलो आहे. माझा जन्म पुण्यातला जरी असेल तरी माझे वडील गावाकडनं पुण्यात शिकण्यासाठी कामासाठी आलेले आहेत. तर कसं असतं की त्यांच्या घरामध्ये काय होतं, आता मी ह्या 3 मुलांना जे बघतो ना, मी 8 दिवस झाले यांचं मी निरीक्षण करतोय. घरनं फोन आहे, जबाबदारी आहे, मेंटली प्रेशर आहे. आई वडील फोन करून म्हणतात काय झालं बाबा. म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये मेंटल प्रेशर आहे, प्रत्येक जण त्या स्ट्रेसमध्ये आहे. तर मला असं वाटतं जेव्हा आपण आरोप करतो ना एखाद्या गोष्टीवरती, तर त्याच्या आधी सगळं त्याची सत्यता पडताळणं महत्वाचं आहे. शहानिशा करावी. बरं सर, तुम्ही आता राष्ट्रीय खेळाडू आहातच. तर भारताचं ऑलिम्पिकमध्ये आपण बघतोय खूप गोल्ड मेडलपर्यंत पोहोचणं खूप अवघड जात आहे भारतातल्या खेळाडूंना. जसं म्हटलं तर 150 कोटी लोकसंख्या आपला देश आहे, पण पदकं म्हटलं तर खूप कमी आहे आपल्याकडं. तर काय कारण आहे बरं याची? खेळाडू म्हणून तुम्हाला काय वाटतं यावर? तुम्ही जर संपूर्ण आता हे जे मी बोललोय ते जर त्याचं नीट अनालाइज केलं ना, तर त्यामध्ये ट्रायपॉड एक येतो. तुम्ही जर पाहिलं तर ट्रायपॉडमध्ये काय आहे, संघटना आहे. दुसरी गोष्ट की प्रशासन आहे, म्हणजे क्रीडा हे असेल आयुक्तालय किंवा ते. आणि तिसरी गोष्ट हे आता नव्याने उभं राहणाऱ्या ह्या संघटना आहेत. आता काय होतं, प्लेयर जो असतो ना तो पिचकला जातो. आता कुराशचं नाव समोरच्या व्यक्तीने काही थोडेफार IQ लेवलला माहिती असून जे बदनाम केलंय, उद्या त्या गेममध्ये कोण खेळणार नाहीये. ते 100% क्वेश्चन मार्क करतील की बाबा हा खेळ खेळायचा का नाही खेळायचा. कारण की तुम्ही सोशल मीडियावरती प्रचंड त्याला तुम्ही बदनामी केलेली आहे.
जी त्याचं तशी बदनामीची काहीच गरज नाही आहे. आज जर एशियन गेममध्ये तो आहे, इंडियन ऑलिम्पिकमध्ये त्याची ट्रायल झालेली आहे, स्वतः PM साहेबांनी त्याचं कौतुक केलेलं आहे. तर अशा गेमला जेव्हा एखादा व्यक्ती येतो, इन्फ्लुएन्सर असतो, तो येतो बोलतो, त्यांनी एवढं नुकसान होऊ शकतं का? तर हे आता जे सगळे पाहत आहेत चॅनल, मला त्यांनाच विचारायचं आहे की तुम्ही अशा कोणत्याही गोष्टीला तुम्ही सपोर्ट करू नका. काय होतं, आपण जेव्हा एखादी गोष्ट कमेंट करतो आणि मग सोडून देतो, त्याचा इफेक्ट खूप रिव्हर्स येतो. हो. म्हणजे ॲक्शनला रिॲक्शन होते आणि प्लेयर लोकांचं नुकसान होतं. आता मी माझा गेम जो आहे कुराश, हा गेम सोडून जर दुसऱ्या गेमचं पाहिलं ना, तर प्रत्येक गेममध्ये असंच आहे. कधी कोचचा प्रॉब्लेम असतो, कधी शासनाचा निर्णय असतो. ह्याच्यामुळे खूप सारा मोठा गॅप जातो, त्याचं वय जातं. बरोबर. त्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर अशा खूप सारे खेळाडू आहेत जे ऑलिम्पिक लेवलचे आहेत, पण ते खेळत नाहीत. कारण की त्यांना मेंटली प्रेशर खूप असतं. मग ते कोचचं असेल, मग या संघटनांचं असेल, पण तो पुढे खेळणारच नाही. मला असं वाटतं की वन ऑफ द फॅक्टर तो एक आहे की बाबा तुमच्या आजूबाजूला जी लोक आहेत, त्या लोकांनी तुम्हाला सर वेगळ्या पद्धतीने जर टॉर्चर केलं तर तो खेळाडू तयार होत नाही. बरोबर. आता मेंटल हेल्थवरती काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. हा कुराश गेम भारतासाठी नवीन आहे, म्हणजे आता बरेच वर्ष झाले भारतात, पण सध्या याची भारतातली आणि पूर्ण आपल्या राज्यातल्या क्रीडा क्षेत्रातली परिस्थिती काय आहे नेमकी आता? कसं आहे, म्हणजे तुम्ही सांगितलं की नवीन आहे, तसा हा गेम जुनाच आहे. हम्म. परंतु आता काही लोक जे आहेत ना, जे ऑनलाईन आता नवीन नवीन त्यांनी काही हे सुरू केलं असेल, त्यांना वाटते तो नवीन आहे. हम्म. पण तुम्हाला मी सांगतो की 2018 मध्ये खेलो इंडिया, तर त्यामध्ये कुराशमध्ये एशियन गेम, माझी एक फ्रेंडच आहे ती पिंकी म्हणून, तिला सिल्वर मेडल मिळालेलं आहे. बर. आणि त्यामध्ये राजवर्धन राठोड आहेत, त्यांनी हे ट्विट केलेलं आहे. क्रीडा मंत्री होते ते. आणि नरेंद्र मोदी त्यांनीही ट्विट केलेलं आहे, 2018च आहे. ते आहे मल्लप्रभा जाधव हिचं. तिने एशियन गेममध्ये अचिव्हमेंट केलेली आहे. बर. आणि आता लेटेस्टमध्ये कोल्हापूरची समृद्धी पाटील, तिने ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं आहे. तर ते दुशांबेमध्ये त्याची चॅम्पियनशिप झाली, एशियन सिनियर चॅम्पियनशिप. बर. तर मला सांगायचं असं की तुम्ही 2018 आणि 2026 पाहिला, त्याच्या आधीही मिळवलेले आहेत. तर हा गेम तसा नवीन नाहीये, पण हा जेव्हा तो जिल्हा पातळीला जातो तेव्हा तो लोकांना नवीन वाटतो. परंतु तू जर एशियन गेम मध्ये जर कोण मेडल मारा असेल तर तुम्ही विचार करा की त्यांची प्रॅक्टिस किती वर्ष जुनी असेल. बरोबर. आणखी कोणतीही गेम खेळायला तो 2-3 महिन्यामध्ये, आता मी बरेच सारे कमेंट पण वाचले की ह्यांनी फक्त 2 आठवडे किंवा 1 आठवड्याचं काहीतरी शिबिर घेतलं आणि मग ते प्लेयर झाले. असं होत नाही. तुम्ही कोणत्याही प्लेअरला विचारा, तो 2-3 आठवड्यात जर प्लेअर होत असेल ना, तर आता महाराष्ट्रामध्ये खूप सारे प्लेअर तयार झाले हो. असतील. बरोबर. त्यामुळे हे साफ चुकीचं आहे. तर मित्रांनो, कुराश हा गेम आपल्या भारतात फार जुना आहे, पण त्याला आत्ता प्रशासकीय मान्यता आणि त्याची सर्टिफिकेट वगैरे देणं सुरू 2025 मध्ये झालंय आणि अगोदरच्या खेळाडूंनाही ते मिळालं. परंतु आता सोशल मीडियावरची ट्रोलिंग आणि हे सर्टिफिकेट, हे दोन वेगळ्या बाजू आहे. आता त्या सर्टिफिकेटला खरं समजायचं की सोशल मीडियावरच्या अफवा किंवा ट्रोलिंगला खरं समजायचं, हा प्रश्न आपल्या समोर आहे. या तिघांची जी नोकरी आहे ती फक्त त्या सोशल मीडियाच्या ट्रोलिंगमुळं रखडली असं त्यांचं म्हणणं आहे. शिवाय त्यांच्याकडं सर्टिफिकेटही आहे. ज्यांनी त्यांना ट्रोल केलं त्यांनी एकदा त्यांची ती तपासणी करावी आणि प्रशासनाने सुद्धा यावर लवकर निर्णय घेऊन यांच्या नोकरीचा प्रश्न सोडवावा. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या श्रीमंत टॉक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.